रॉकी 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 भाई बाबा कवर बघा किती खराब आहे. फायनली आज रॉकी निघणार किती दिवसांनी. फायनली ट्रॅजेडी कसं काय मंडळी, मी साहिल रमेश खोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये साहिल खोपकर व्लॉग्समध्ये. बाबा सकाळ सकाळ असं झालं असते. थंडी तर खूपच आहे. मुंबईला थोडी कमी आहे, गावाला जास्त आहे. सो आता फ्रेश होऊन बसलो आहे. बघूया काही काम आठवतं आहे का. आय थिंक सो आता जाईन थोड्या वेळाने रॉकीला जरा घेईन. रॉकीचा कवर काढायचा, मग परत जायचा, मग रॉकीला काढायचा. बघूया थोड्या वेळात काय भेटतं आपल्याला. आपलं कालचा ब्लॉग थोडासा कमी झाला ठीक आहे, पण आता पण करायची सुरुवात चांगलीच. सो थोड्या वेळानं काय भेटूया. आपण खाली जातो आहे. रॉकीचं जरा कवर काढूया, रॉकीला जरा मोकळा करूया, त्यासाठी चालू आहे. रॉकीला मोकळा करतो म्हणजे बाहेर जायचं प्लॅन. बाहेर जायचं प्लॅन म्हणजे काम आहे, असं एकदम पण कुठे बाहेर नाही जायचं. सो आता लिफ्ट वगैरे येते आणि आपण निघूया रॉकीकडे. रॉकी 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 भाई बाबा कवर बघा किती खराब आहे. विचार करा म्हणजे किती खराब झाला असता. रॉकी कवर काढतो आणि तुम्हाला दाखवतो रॉकी किती खराब झाला आहे. मला पण बघायला किती खराब झाला आहे कोणी. बघा थोडीफार धूळ आहे जी जायच्या आधी पण होती, आणि कवरमुळे थोडीफार राहते. कवरच्या आतमधली जी धूळ असते ना ती राहतेच. कवा मी धुतला नाही, मी कुठे धुणार. याला गावी न्यायला पाहिजे धुवायला. केवढा जाड आहे, नदीवरती न्यायला गेलेला. आहे रॉकी टायर बियर आहे चांगले आहेत बाई, टेकतील बरंच काय चालते. एवढं लॉंग राईड तर होणार नाही आहे. चेन वगैरे बघूया कशी आहे. त्या दिवशी काम केलेलं चेनचं वगैरे थोडीशी सुकली. चेनचं लूज मारायला लागेल. बाकी क्लिअर आहे सगळं. यार चावी आणायला विसरलो. गाडी गाईतनं स्टार्ट करून घेतलं. ठीक आहे, तर एवढ्या वेळेला निघायचं तेव्हाच चावी आणतो. तेव्हाच कपडा घालू परत खराब होईल. जाऊया हे ठेवूया सगळ्यांनी तयारी करून येऊया. निघालो आहे मी. नॉर्मल आपला रेग्युलर हेल्मेट घेतला आहे. बिकॉज ऑफ त्या हेल्मेटला थोडंसं काम आहे. तर नंतर करीन नेक्स्ट ब्लॉगला. आता घरी तर थोडं काम आहे परत आपल्याला, ते करून यायचं लवकरात लवकर. सो तेच खूप रॉकीला पुसूया. बोललेलं मग कसं रॉकीला काढायचं आहे, तेच काम काढायचं रॉकीला. फायनली आज रॉकी निघणार किती दिवसांनी. फायनली रॉकी पण खुश झालं असेल. याला आता पुसतो जरा चांगली आणि कोर्स स्टार्ट करतो थोड्या वेळा. त्यांना दाखवतो. काहीच एक सीन झाला आहे. सायबरला गेलेलो, बट तिथे प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, की सर्व्हरचा थोडा प्रॉब्लेम येतो त्या वेबसाईटला. सो मला आय थिंक सो वाटते घरी जाऊनच काम करायला लागेल. मी थोडंसं विसरलो गाडीचं वगैरे करायचं. मी कॅमेरा पण नाही घेतला त्याच्यावर, हेच काय दाखवलं आहे. आता घरीच चाललो आहे बघा. बाकी आपला इथं आहे आणि मी घरीच चाललो आहे. सो आजचा कंटेंट बघूया काय भेटतं आहे. तुमची कृपा, स्वामींची कृपा, सगळ्यांची कृपा, महाराजची कृपा. बघूया आता काय होतं आपल्यावरती, कोणता कॉन्टेंट भेटतो आपल्याला, काय सुचतं आहे का. सो आता मी निघालो आहे घरी. उशीर खूप झाला, खूप वेळ बसलेलो तिथं. होईल म्हणून एक झालं, एक राहिलं. सो ठीक जाऊया आता घरी. जाऊया जर झालंच तर आपल्या लॅपटॉपमधनं बघूया रात्री. तर बघू काय होतं. लेट्स गो बॅक टू फील्ड. रॉकी आपापल्या जागेवरती समजते ना मस्त. रॉकी हजाच भारी वाटतं रॉकी मला. तर काय सीन आहे माहिती आहे का, चेनचा थोडासा आवाज होतो तेव्हा चेन क्लीन करायचं बस. बाकी सगळं काही क्लीन आहे गाडीचं. चेनचा थोडासा आवाज येतो आहे. रॉकीचा फक्त चेनचाच आवाज येतो आहे. आणि काय एवढे दिवस उभं होता, चेन लूप नाही केलेली, त्याच्यामुळे चेनचा आवाज येतो आहे कार. ते आता चेन लूप केल्यावरती क्लिअर होईल. मी घरी आलो, उशीर खूप झाला. बघूया आता आपल्या लॅपटॉपवरती संध्याकाळी होतं आहे का, काय होतं आहे काय नाही. आणि आपले डेली ब्लॉग्स म्हणजे हेच असतं की आपण डेलीमध्ये काय करतो आहे. जास्तीत जास्त मी दिसणार तुम्हाला. आता गावी होतो तेव्हा आपलं इकडे फिरे फंक्शन होते, ते दाखवायला भेटत होतं. आता परत येतो आपण परत दिसणार. सो बघूया आता. जातो घरी, जेवतो वगैरे काय असेल तर वगैरे, थोडासा आराम करू. ऊन खूप आहे, लय थकायला होतं. आणि तो जो लग्नाचा जो थकवा आहे ना, जे एवढा कार्यक्रमाचा अजून पण प्रॉपर गेलेला नाही आहे. खतरनाक आहे. लेट्स गो. सो गाईज आपल्याकडे काहीच नाही करायला, म्हणून मी काय विचार केला माहिती का, आपण एक काम करूया. कंटेंट भेटतच नाही आहे आणि काम पण येते पण करूया. बोललो शूट करूया. तर आपल्याला लावायचं कॅमेरा चार्जिंगला, कॅमेरा आणि बॅग पूर्ण खाली करायचं आहे. लॅपटॉपवरती थोडंसं काम चालू होतं, ते केलं. थोडंसं काहीतरी साईडच्या सर्व्हरचा प्रॉब्लेम चालू आहे, जे काही होत नाही आहे सॉल्व. सो आता पण एक काम करूया, बॅग खाली करूया काय वगैरे. आपला हा जो मेन माईक आहे
बॅग घेऊन जायची आणि ही जी बॅग मी तुम्हाला पहिलाच बोललो की फक्त गॅजेटसाठी आहे आणि बॅग खरंच उपयोग होती. ही आपला कॅमेरा मेन आहे इथं आपला. ओके 2 गॅजेट मेन आहेत, हे 2 मेन आहेत भाई, त्याच्यावरतीच आपली सगळं चाललं आहे. हे छोटा पॅकेट दिख रहे ना हे अच्छा, पर डेटा ट्रान्सफर करताना किंवा हे करताना थोडंसं इश्यू येते, मला वेळ लागतो, बट मी ते करतो आणि त्याच्यासाठी मग मला खूप रात्र जागावी लागते एडिटिंगसाठी वगैरे. मी फोनमधनंच करतो, लॅपटॉपमधनं करत नाही, आपला लॅपटॉप एवढा सपोर्ट नाही करत. नॉर्मल त्याच्यात ग्राफिक्स वगैरे एवढे हाय नाही आहे की सपोर्ट करेल लगेच. एकदा ट्राय केलेलं इंस्टा 360मधून त्याच्यात टाकायला, खूप लोड घेत होता आणि खूप वेळ लागत होता. मग विचार केला आपला हा पॉकेट आहे, त्याला आपण आपल्या फोनमधूनच करू, ते बरं पडतं. फोन हीट होतो बट काय ते सोल्युशन निघतं. तर मी काम करतो, मला दाखवतो. हे नाही, हे ह्याच्यासोबत भेटले तेच, आणि हे लेन्स पुसण्यासाठी बघा इंस्टा 360 थिंक बोल्ट. ओ ये गाईज, आपला छोटा पॅकेट ऑन करतो. हा लागला आहे चार्जिंगला. हा चार्जर, मला या चार्जरची वायर वगैरे चेंज करायला ते थोडासा सीन होता आपला आयफोनसाठी. हे सर्व असंच पसर आहे. आता मी तुम्हाला एक दाखवतो हा जादू. ह्याच्यामध्ये गेलं ना की हा जो ब्लूटूथ आहे ना बघा, आपलं नाव आलं आहे बोल्ट ऑडिओ एअरबस. सो सीन असा आहे की आपले ब्लूटूथ जो आहे तो एक साईड लेफ्ट साईडचा कनेक्ट होतो आहे, आणि कनेक्ट होतो आहे म्हणजे आपलं म्हणजे एक्स्ट्रा माईक घ्यायची गरज नाही आहे असं मला वाटतं आहे. बट अजून एक सीन असं की आपला जो हेल्मेट आहे ना त्याचा एक थोडंसं हे करायचं की म्हणतात ना की कुशनिंग वगैरे सर्व साईडचं वरची कुशनिंग छोटी पडते. सो आपण ती अपग्रेड करायला जाणार आहे, कारण का एकदा मी गेलेलो एक अर्ध्या तासानंतर खूप असं म्हणतात ना की तार बांधल्यासारखं वाटायला लागलं. मग मी त्याच्याशी जाऊन बोललो एकदा, सो त्याच दिवशी. सो तो मला काय बोलला की आपण ते एक एक्स्ट्रा साईजचं मागूया, कारण का असे रिटर्न होणार नाही. बोललं ठीक आहे, काही कर पण बाबा दे, कारण का तो हेल्मेट मला ठेवायचा नाही आहे. किती दिवसांनी आज हे शेअर करू. मग त्या हेल्मेटला लावल्यानंतर ना ते आपण एकदा काच लावली की काही झालं नाही, पूर्ण माउंट आहे तसंच राहतं. आणि मग फक्त तो माईक आहे तो मी फक्त त्या ह्याच्यात अटकवेन, खालून पण पडू नाही शकत, बिकॉज ऑफ ते सर्व सेफ्टी आहे त्याला. फक्त एवढंच आहे की व्हॉईस कसं जाणार आहे, सो ते चेक करायचं. ते आज नाही, उद्या चेक करेन. आज खूप म्हणजे असं सांगू तुम्हाला हालत खराब झाली माझी. मी येऊन पण थोडंसं कामातच होतो आहे, लॅपटॉपवरतीच काम बरंच करत होतो काम. सो इज बॅक इन, म्हणजे हे सगळं ठेवलं आहे, आवरलं आहे. व्लॉग मी इथेच एंड करतो आहे. आजच्या व्लॉगमध्ये पण काही नव्हतं भेटलं, बिकॉज ऑफ जास्त काही नव्हतंच. आज रॉकीला मेन म्हणजे बाहेर काढलं, ते इम्पॉर्टंट होतं. रॉकीचं काम करायचं आहे थोडंसं, म्हणजे चैन लूक वगैरे करायचं आहे. थोडंसं आहे ना ट्रॅजेडी चालू आहे लाईफमध्ये, ट्रॅजेडी. व्लॉग मुंबईला आलो, कंटेंट शोधावे लागतात. गावी कंटेंट भेटत होते आपल्याला, प्रोग्राम होता तर सर्वजण भेटत होतं, तर कॉन्टेंट भेटत होतं आपल्याला. इथे थोडंसं नाही, घरी असतो किंवा बाहेर जाणं नाही होतं जास्त. थोडंसं ट्रॅजेडी चालू आहे लाईफमध्ये, बाकीचे लाईफचे बॅकग्राऊंड असतं ते आहेत बरंच काय ते याच्यामुळे नाही टाईम भेटत आहे कुठे बाहेर फिरण्याचा. सो मी हा व्लॉग इथेच एंड करतो आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सो भेटूया नेक्स्ट अनदर व्लॉग. स्टे सेफ, स्टे राईट, बाय बाय.